चला लवकर क्षेत्ररक्षण सजवा. आज सामने झाले नाही तर उद्या काय मग संध्याकाळी 3 नंतर घेऊ. हे धन्या कला टाइमपास करता. 3 नंतर सगळं बसू ना आपण. नोड्या गौरव ए गौरव गौरव ए गौरव गौरव. नक्की चिरले चॅलेंजर संघ मैदानात उतरताना धन्नू तर समाधान शेठ माल यांचा संघ कशा प्रकारे रणनीती आखतोय बघूया. चिरले चॅलेंजर्स तर समोर असणारा संघ फलंदाजीसाठी अक्षित 11 गावठाण. गावठाणचा संघ सुद्धा मजबूत दिसतोय. चांगली फलंदाजी करावी लागेल आकाश आणि करण याला. तर चांगली गोलंदाजी सुद्धा करावी लागेल चिरले चॅलेंजर्सचे गोलंदाजांना. चिरले चॅलेंजर्स मधून गोलंदाज असणार आहेत ऋतुज. चांगली गोलंदाजी करतोय. तर लखन घरत फलंदाज निवडलाय त्या लोकांनी. चला लवकरात लवकर चेंडू सिलेक्ट करा. क्षेत्ररक्षण सजवा. चला लवकरात लवकर. समाधान शेठ माळी यांचा संघ अर्थात समाधान म्हणजे अंतःकरणाची संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी माणूस असं म्हटलं जातं. आणि त्याप्रमाणे समाधान शेठ माळीचा स्वभाव सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. यावर्षी दुसरे पर्व, दुसऱ्या पर्वामध्ये आपण चिरले चॅलेंजर्स आयोजित चिरले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग अर्थातच CGPL 2024 एक हा बोरा सामना सुरू होतोय. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चॅलेंजर्स संघ आणि त्यांच्या विरुद्ध अक्षित 11 गावठाण संघ. खेळ मैदानामध्ये चांगला होणार. मंत्र म्हणणाऱ्यापेक्षा किंवा त्या ओठांपेक्षा सेवा करणारे हात जास्त पवित्र असतात असं समजलं जातं. त्याप्रमाणे क्रिकेटमध्ये सुद्धा चालणारे बोलणारे आपल्याला बरेच मिळतील, पण आकृतीपेक्षा कृती दाखवणारे कमी मिळतात. त्यासाठी सराव, क्षमता याची आवश्यकता असते. आणि त्याप्रमाणे आपल्याला एक क्षमता मिळेल काय, ही क्षमता दिसेल काय. ऋतुज येतोय गोलंदाजीच्या मार्कवर. स्ट्राईक एंड वरती येते करण मडवी आणि नॉन स्ट्राईक वरती आकाश टकळे. एक मोठे फलंदाज समोर असतील, स्ट्रायकर स्ट्रोकर फलंदाज. त्यांच्या समोर गोलंदाजी ऋतुज मडवीकरता रिव्हर्स अटेंड केला संधी आणि आज संधी सोडले. इथं शॉर्ट फाईनकडे झेल उडाला होता, पण इथं जातोय रोलिंग 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 चौकार. चा झटका असेल, कारण पहिल्या चेंडू वरती आपल्याला विकेट मिळणार होती. मात्र इथं काय घडलं आपल्याला मैदानात पाहायला मिळालंय. या सुवर्ण संधीचं सोनं करणारच, कारण आपण पाहिलं होतं त्या ऑस्ट्रेलियाचा जतीनसाठी आणि मनीषसाठी प्रत्येकासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलंय डॅडींकडून आणि विनीतकडून.
छोट्या डॅडी छोटा भाई आणि विनीत कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलाय. पहा इथे आपण मैदानाकडे जाऊया. पुन्हा रिवर्सचा अटेंड केला, एक संधी मिळाली त्याचं पुन्हा करण मडवी याने काय केलंय तशाच प्रकारचं मारण्याचा प्रयत्न केलाय. म्हणताना संधी पुन्हा चालून येत नाही, त्या संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. ऋतुज हा चांगला मीडियम फास्ट गोलंदाज आहे, त्याला अटेंड करायचं म्हटल्यानंतर त्याच्या गोलंदाजीचा अंदाज घ्यायला पाहिजे. पण करण अंदाज न घेता रिव्हर्स अटेंड करतोय, लगा तर लगा आवाज नाही तो बर्बाद. पुढे सरसाट मारला फुटवरचा पुन्हा एकदा संधी जतीनला होती, पण जतीनचे हात फाटलेत, कोष्ट्या निघल्यात आणि पुन्हा एकदा जीवनदान. यावेळेस निश्चित चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे तिथे, भोटळा फाटला, याचा फाटला शिवा. आता सत्य आहे, सत्य आहे, जास्त मी बोलणार नाही आहे. पण धावफलक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा आतापर्यंत लागल्यात. या षटकातील चौथा चेंडू क्लासिकल स्ट्रोक आणि हा जातोय, आम्ही पाहतोय फक्त इशारा येईल षटकार. स्वतःला रोल केलं, फाईन लेग कडे, डीप फाईन लेग कडे क्षेत्ररक्षक थोडस पुढं आहे शॉर्ट फाईन लेग कडे, त्याच्यामुळे त्याच्या डोक्यावरून हा चौकार खेचण्याचा प्रयत्न सक्सेसफुल झालाय करण याचा. करण याने आतापर्यंत 4 चेंडू खेळलेला आहे, 10 धावा काढल्यात. धावफलकावरती सुद्धा 10 धावा आहेत. चांगली गोलंदाजी, मात्र इथं चान्स मिळाल्यानंतर त्या संधीचं सोनं केलंय आणि हा चेंडू जातोय नक्कीच सीमा पार, चौकार. चेंडूला फ्रीडम नाही, स्वातंत्र्य नाही आणि सूट नाही, त्याचा पुरेपूर समाचार घेतला आणि षटकारानंतर एक चौकार आला. धावा झाल्यात आता 14. डकेच्या आयोजनासाठी विजय शेठ गंगाराम घरत यांच्याकडून तब्बल 501 रुपयाची देणगी आलेली आहे. नक्कीच आपला हार्दिक स्वागत आणि हार्दिक आभार. सफल झालाय, टायमिंग प्रॉपर, पण एलिमेंट मिळालं नाही. नक्कीच होतो आहे मिड विकेट कडे झेल. एक 2 चान्स मिळाले, तिसरा चान्स मात्र सोडला जात नाही. 2 अटॅक आल्यानंतर तिसरा अटॅक आला की गॅरंटी नाही असं म्हटलं जातं, त्याप्रमाणे इथं करणचं झालंय. करणची तिसरी गॅरंटी कोणीच घेतली नाही, पण ती जबाबदारी उचलली होती या क्षेत्ररक्षकांना, आर्यन मडवी यांना. आर्यन मडवी याच्या अगोदर सुद्धा एका मॅच मध्ये चांगला झेल घेतला होता. मागच्या वर्षी बाउंड्री लगत उडी मारून एक झेल घेतला होता आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून त्याला बक्षीस सुद्धा दिलं होतं. आता आपण पाहतोय गोलंदाजीच्या मार्कवर येतोय हा गोलंदाज.
क्षेत्ररक्षण सजवा लवकर. टायमिंग प्रॉपर टायमिंग आपल्याला लावलेलं आहे, लक्षात ठेवा. क्षेत्ररक्षण सजवा. 14 मिनिटं राहिलीत. या पहिल्या षटकाला 6 मिनिटं गेली तुमची, लक्षात ठेवा. जर तुम्ही टायमिंग प्रॉपर टायमिंग वर 4 षटक टाकले नाही तर तुमचा एक खेळाडू क्षेत्ररक्षक हा पहिल्या सर्कल मध्ये क्षेत्ररक्षण करेल. लक्षात ठेवा. ऑफ स्टिक वरती येणारा चेंडू दूर केला, बॅकफूट वर जाऊन मारण्याचा प्रयत्न, मात्र एकच धाव मिळाली. तर एका धावेने धावफलक सरकलं म्हटलं तर 15 धावा झाल्यात. षटक टाकण्यासाठी सार्थक घरत आलाय आणि सार्थक घरतनं याच्या अगोदर एक चांगलं षटक टाकलं होतं. आता शुभम मडवी स्ट्राईक एंड वरती येतोय. नक्कीच करणची विकेट घेतल्यानंतर आकाश आणि शुभम यांच्यावरती जबाबदारी आले. पहिल्या इनिंग मध्ये निदान 60-65 धावा यायलाच पाहिजेत. मोठा फटका आणि हा नक्कीच वन्स बाउन्स चौकार. धावा झाल्या ते 19 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं करण सारखा एक चांगला फलंदाज वैयक्तिक 14 धावांवरती शेवटच्या चेंडूला विकेट पडली. पहिल्या चेंडूवरती एक चान्स होता, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा चान्स होता, परंतु नंतर मात्र 2 चान्स मिळाल्यानंतर 6व्या चेंडूवरती विकेट मिळाली. सामना सुरू कर. चेंडू द्यायचा आहे, चेंडू द्या. चेंडू द्यायचा आहे. 2 चेंडू अगोदरच सिलेक्ट करून घ्या. नक्की सामना सुरू होतोय. मीडियम फास्ट चेंडू आला होता पण त्याला प्लेस केलाय शुभमने. एक मोठा फटका आल्यानंतर पुन्हा एकदा प्लेस करणं हे सेन्सिबल क्रिकेट म्हटलं जातं आणि तशा प्रकारचं आपल्याला पाहायला मिळालंय शुभम कडून आता एकच धाव. अर्थातच धावा झाल्यात, 20 धावा झाल्यात. शुभम ऑफ स्टिकवर येणारा चेंडूचा पूर्ण समाचार पॉइंटच्या डोक्याच्या वरून जातोय. हा कणकणीत दणदणीत. अरे बाबा नो सांगा. चौकार. तेव्हा आणि आम्हाला इशारा ताबडतोब द्या उभं राहून. हा चौकार गेलाय. ब्लॉक केला होता, समजला नाही, परंतु इथं मात्र नशिबाचा चौकार विकेट किपरच्या मागे. शॉर्ट फाईन लेग आणि विकेट गिवर यानं चकवून हा चेंडू गेला होता. आकाश मात्र आता आक्रमण धारण करतोय. धावसंख्या झाली 28 धावा झाल्या. बघा शरीर एष्टीवरती पायावर आदळणार चेंडू की काय, फक्त त्याला कट केलाय
आणि इथं एकच धाव मिळते. स्ट्राईक रोटेट करतात त्यावेळी मात्र इथं काहीतरी मोठ्या धावा उभारायच्या असतात की काय असं आपल्याला वाटतं. षटक संपल्या. इथं पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या तर दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा आल्या. अशा तऱ्हेने धावसंख्या झाली 29 धावा झाल्या 2 षटकामध्ये 29 धावा. दोन षटकं टाकण्यासाठी तुम्हाला 8 मिनिटं आता आहेत. लक्षात ठेवा फक्त 8 मिनिटं आहेत 2 षटकं टाकण्यासाठी. तुमचा एखादा खेळाडू सर्कल मध्ये ठेवावं लागेल नंतर. लक्षात ठेवा 8 मिनिटं आहेत. तुमचं टायमिंग सुरू झालेलं आहे लावलेलं आहे. गोलंदाजी 2 षटकं राहिलीत 8 मिनिटात व्हायला पाहिजेत. हा बॉल क्लासिक बॉल लाईन आणि लेंथ हलून दिलं नाही फलंदाज आकाशला. आकाश फक्त पाहतच राहिला आणि किपरच्या हातामध्ये दस्तानामध्ये चेंडू स्थिरावलाय आणि निर्धाव चेंडू. धावसंख्या फक्त राहिली ते 29 धावा झाल्या. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पाहण्यासारखा होता. बघा शफल झाला फ्रंटफूटवर आलाय आकाश याने फक्त क्लिक केलाय चेंडूला आणि लॉंग ऑन कडे क्षेत्ररक्षण होत आहे. इथं एकच धाव मिळेल आणि संद गतीने वाटचाल आपल्याला पाहायला मिळते. इथं फलंदाजीची शांत क्रिकेट थंड क्रिकेट गार क्रिकेट बर्फीला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय. आणि शुभम आता येतो स्ट्राईक एंड वरती. मिळाला नाही आहे लॉंग ऑन कडे जातोय जेल फलंदाज होतोय फेल. मला बायको मिळाली. बघा तुमच्यासाठी टायमिंग लावलेलं आहे प्रॉपर टायमिंग लावलेलं आहे. तुमच्यापर्यंत आवाज का जात नाही तेच समजत नाही मला. चॅलेंजर 11 संघाचे संगणक ऑफ स्टिक वरती गली क्षेत्ररक्षक पाहतच राहील. थर्डमॅन सुद्धा धावतोय पण चेंडू जातोय सीमा पार चौकार. झाली 34. फलंदाजीसाठी ते उज्ज्वलने ताकद लावली. टायमिंग प्रॉपर नाहीये. इथं धन्नूच्या हातामध्ये झेल जातोय आणि धन्नू घेतोय झेल. जबरदस्त खेळ. उज्ज्वलची विकेट फेल. इथं उज्ज्वलने घाई केली थोडीशी. पहिला चौकार बसल्यानंतर पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला त्याच चेंडूवरती. चेंडू ब्लॉक होल मध्ये नव्हता तर ओपी चेंडू दिला होता पण वेग कमी दिला होता आणि इथं मात्र फसला फलंदाज उज्ज्वल. धावसंख्या स्थिर राहिली. धावसंख्या झाली 34. आकाश नॉन स्ट्राईक वरती आहे. अजून आक्रमकता नाही आहे त्याच्याकडं. शांत गतीने खेळताना दिसला हा फलंदाज. संकेत येतोय. या षटकासाठी 4 मिनिटं आहेत तुमच्यासाठी. आता येणाऱ्या षटकाला 4 मिनिटं आहेत. लक्षात ठेवा शिल्लक 4 मिनिटं आहेत. षटक संपलंय. षटक संपलंय कारण या षटकामध्ये सिद्धार्थने
जवळजवळ 2 विकेट दिले. पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूत 1 धाव, तिसरा विकेट, चौथ्याला 4 धावा आणि पाचव्याला विकेट, सहावा निर्धाव. दरम्यान उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर यांचं आगमन झालंय. या आयोजनाच्या वतीनं मी खेळ पाहायचा असेल तर आज बराच वेळ टिकून राहिला आकाश टकले, पण आज त्याचे 2 चौकार सोडले तर बऱ्याच चेंडूंवरती त्याने संकटांचा सामना केला की काय असं वाटत होतं. आपण ह्या गोलंदाजाकडे जाऊया. मनीष मडवी हा चांगला गोलंदाज आहे, नवोदित गोलंदाज आहे. नवोदित खेळाडूंना शिर्ले चॅलेंजर संघाने आपल्या तयार करायचं आहे. तालमी देताना दिसले आपल्याला समाधान शेठ माळे यांच्या तालमीतून ते शिकत आहेत आणि आज मात्र चमकताना दिसतो मनीष मडवी सुद्धा तितक्याच ताकदीची, तितक्याच क्षमतेची आणि चाणक्य गोलंदाज म्हणून नक्कीच यापुढे तो या क्रिकेटमध्ये चमकेल. पहा पहा चेंडू पहा, अति वेगाने आला, फक्त पाहतच राहिला. हा संकेत याला मात्र कोणतीच दिशा समजत नाहीये, कारण लागोपाठ 3 चेंडू निर्धाव टाकले. धावपळकावरती धावा फक्त 35 धावा राहिल्यात. टायमिंग प्रॉपर मिळत नाहीये फलंदाजाला. बऱ्याच अवधीनंतर फलंदाजीसाठी आल्यानंतर अशा प्रकारचे हे होत असतं. कार्पेट स्ट्रोक आहे, मिड विकेटचा क्षेत्ररक्षण उचलेपर्यंत क्षेत्ररक्षण चांगलं झालं, फेकी सुद्धा चांगली झाली, तितकेच एकच धावेवरती समाधान. 36 धावा झाल्यात. मनीषचं 4 चेंडू टाकून झाले, 2च धावा दिल्यात. या इनिंग मधील या चौथ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत, ते लक्षात ठेवायचं आहे. आकाश यानं बाहू आक्रमकता का अजून धारण केलेली नाही आहे. फ्रंट फुटवर आलाय पण नाही. पुन्हा एकदा कार्पेट स्ट्रोक सहजरित्या ऑन साइडला ढकलून दिलाय आणि इथे एकच धाव मिळते. गोलंदाजीसाठी टाळ्यांचा आवाज कडकडाट ऐकू येतोय आपल्याला आणि त्याचे पाठीराखे सुद्धा. आणि मनीषने जर विकेट घेतली तर 200 रुपयाचं पारितोषिक सुद्धा इथं लावलं गेलंय डॅडी कडून. हा क्लासिकल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. लाईन तितकीच साजेशी होती. रनआउटचा चान्स मात्र इथं
तू मैमे करताना आणि तिथं धन्नू आहे. धन्नूचा टांगा इथंच पलटी झाला होता शोलेच्या शूटिंग मध्ये. आपल्याला माहिती आहे धन्नू धन्नू बोलत नाही तर धन्नू हुचकली डचकली आणि खिचकली त्याच्यामुळे टांगा झाला पलटी. या षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्यात 39. चला डीजे ऑपरेटर काय करतात पाहूया. यांना कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद हे क्या हो गया. थोडस काय सांगायचं गडी बारीक हात बारीक बॉल मोठा जमला नाही अजून सवय नाही. ते बघा तो रिप्ले वाचा कार्यक्रम चालू आहे. मन में लड्डू फुटा पण फिल्टर का इलाज फुटा. बघा चेक करा. होऊ द्या चालू करा सामना. आर्यनमध्ये मीडियम फास्ट गोलंदाज आकाश अजूनपर्यंत तल टकून आहे आणि इथं मात्र काय आकाशला आज चेंडू मात्र टिपता येत नाहीये. चेंडू त्याला टिपतोय बरोबर असं झालंय. आज आज त्याच्या शरीरयष्टीवरती किती चेंडू आदळलेले असतील आणि किती आयडेक्स बाम सोलणार तो संध्याकाळी ते समजत नाहीये. दुसरा चेंडू या षटकातील ताकद लावतोय पण काय बॅटची एज घेतली दादा. हीच विकेट पाहिजे होती. बराच उशीर झालाय. आकाश सुद्धा टिकून राहिला होता आणि आकाश जातोय पॅव्हलियन बॉक्स मध्ये परत. अगं पोरी तू सपनात येणं आणि 7-8 निबार कान फटात देणं. नो काय सांगायचं पहिलेच बोलाव काय खायला दिलं आणि मानव बुक्की मारली डीजे वाले. स्कोर सांगतोय आम्ही वेळोवेळी. 39 धावा झाल्या तोच स्कोर आहे अजूनपर्यंत. या षटकातील 2 चेंडू संपलेत. दुसऱ्या चेंडूवरती विकेट पडले. बॅटची एज घेतली टायमिंग प्रॉपर नाही आहे. ऋतुज येतोय आणि हा घेतो झेल. फलंदाज होतोय फेल. हा शेवटचा षटक आहे. हाणामारीचा षटक आहे आणि अशा वेळी हाणामारी कुतवा कुतवी फेसा फेसाचे षटक होता पण इथं काय फेस नाही निघाला. हाणामारी झाली नाही आणि कुतवा कुतवी सुद्धा दिसली नाहीये. शांत गतीने संत गतीने हा गार आणि हा गारवा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कालपासून 12वे खेळाडू येतात त्यांना नावं माहिती नाहीत. पहा 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 फॉलोथ्रू मध्ये स्वतः आर्यन येतोय मात्र झेल घेतला नाहीये. इथं सूट दिली या फलंदाजाला. 1 धाव सुद्धा वाढली. प्रत्येक धाव ही महत्वाची असते लक्षात ठेवा. 1 धाव सुद्धा तुम्हाला महागडी पडू शकते कारण 40 धावा आता झाल्यात. 40 धावा झाल्यात. या इनिंग मधील 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडू मध्ये निदान 10 धावा तरी असल्या तरी कन्फर्म चांगला स्कोर होईल. मारण्याचा प्रयत्न संकेतचा होता. इथं धन्नूने घेतली कॅच आणि नक्कीच कॅच प्राइज असेल हा डीजे. चला लवकर साई पाटील अर्थात उर्फ माट्या गावठाण गावचे सुपुत्र षटकार खेचणार का.
आडव्या पट्ट्याने मारला, रोलिंग स्ट्रोक आहे. नक्कीच एक धाव तर पूर्ण केली, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल आणि तिसऱ्या धावीचा सुद्धा प्रयत्न असणार आहे, पण इथं नाही आहे. 2च धावा कन्फर्म झालेल्या आहेत आणि धावा झाल्यात 42. 43 धावांचं आव्हान आहे. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 42 धावा काढल्या या अक्षित 11 गावठाण संघानं चॅलेंजर संघाला 43 धावांचं आव्हान ठेवलंय. हे आव्हान कसं पार करणार आहे, तर फास्ट आपण क्षेत्ररक्षण सजवूया, फलंदाजांना लवकरात लवकर पाठवूया. दुसऱ्या इनिंगचा आवाज ऐकण्यासाठी आपण जाऊया. उरण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष प्रसादजी भोईर यांच्याकडं. या आयोजनाच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. हॅलो 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 येस, थँक्यू मेघनाथ मडवी, थँक्यू विपुलजी पाटील, उपस्थित सर्व क्रीडास्थिकांचं सहर्ष स्वागत. दुपारचे 12:59 होत आहेत आणि आपण पाहता चॅलेंजर्स चिर्ले आयोजित चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग पर्व दुसरे. चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीचा क्रिकेटचा हा सोहळा सध्या आपण अनुभवताय, ज्यामध्ये चिर्ले, गावठाण, जांभूलपाडा आणि जांभूलपाडा कातकरवाडी या सर्वांना एकत्रित करीत आयोजित केलेली स्पर्धा सध्या आपण पाहताय. आणि या स्पर्धेचे मुख्य प्रणेते सन्माननीय ज्यांनी स्वतःचं विश्व शून्यातून निर्माण केलंय, सामान्य कुटुंबामध्ये जन्माला येऊन असामान्य व्यक्ती म्हणून ज्यानं स्वतःला सिद्ध केलंय, असे समाधानजी माळी सर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. आणि आज त्यांना आपण खेळताना सुद्धा पाहणार आहोत. अनेक ठिकाणी ज्याला आपण सामाजिक कार्य करताना ज्या व्यक्तिमत्वाला पाहता, अनेक राजकीय घडामोडीमध्ये चिर्ले ग्रामपंचायतमध्ये ज्या माणसाचा सिंहाचा वाटा असतो, पण आज मात्र त्यांना आपण खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहणार आहोत. दोघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं ज्यांचं योगदान राहिलं आहे, परंतु उरण तालुका म्हटलात ना, तर उरण तालुक्यामधील अशी एक समालोचकांची एक संघटना आहे, उरण क्रिकेट समालोचक असोसिएशन, ज्यासाठी सुद्धा इयत्ता 11वीच्या व 12वीच्या इयत्ता 12वीमध्ये शिकणाऱ्या व आर्थिक परिस्थिती खराब असणाऱ्या विद्यार्थिनींसाठी आर्थिक शैक्षणिक सहाय्य म्हणून समाधान शेठ माली यांनी तब्बल 1,11,000चा आर्थिक पाठबळ दिलंय. टाळ्या झाल्याच पाहिजे समाधान शेठ माली यांच्यासाठी. सोपी गोष्ट नाहीये. समाजामध्ये अनेक श्रीमंत लोक आहेत, परंतु समाजासाठी मदत करणारे खूप कमी आहेत आणि त्यापैकीच समाधान शेठ माळी आहेत, म्हणून त्यांचं कौतुक. मैदानाकडे जाऊया. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. ऑफिशियली अंपायर्स नीरजजी राणावत आणि गणेशजी बाविस्कर सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. तर दुसऱ्या सत्रामध्ये आपण फलंदाजी करताना पाहणार आहात अक्षित 11 गावठाण या संघाला. चॅलेंजर्स संघ फलंदाजी करतोय सध्या, ज्यांच्या वाट्याला 4 षटकं असतील आणि 5 षटकामध्ये 42 करायचे आहेत. पहिला चेंडू, पहिला गोलंदाज करण मडवी. ओ वेग आहे ओव्हर द विकेटने हा चेंडू, पण पंच मात्र लाईन चेक करतात. यस, हा चेंडू पुन्हा टाकावा लागणार. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. पहिल्या सत्रामध्ये 41 आले आणि 41 येत असताना करण मडवीला सध्या आपण पाहताय गोलंदाजी, पण त्याच करणने 14 केल्या होत्या, त्यामध्ये 2 चौकार आणि 1 षटकार आला होता. तो करण मडवी सध्या गोलंदाजी मार्कवर. 42 झाल्यात आणि 43 करायचे आहेत. चिर्ले ग्रामपंचायतीमधील एक दर्जेदार सध्या खेळाडू गोलंदाजी मार्कवर आहे. क्या बात आहे. हा चेंडू हलक्या हाताने मात्र फक्त स्टेअर केलाय. चेंडू शॉर्ट मिड ऑन कडून लॉंग ऑन कडे येतोय. सिंगल मिळाले, डबल साठी प्रयत्न केलाय. इथे मात्र दुसरी धाव होणार का? येस, थोडीशी रनिंग मात्र कमी पडली. बॅड रनिंग बिटवीन विकेट म्हणावी लागेल जी मात्र घडली आणि त्यामुळेच
समाधान माळी नावाचं हे खेळाडू मैदानातून बाहेर. खेळाडू धावबाद. क्षेत्ररक्षक उज्ज्वल यानं मात्र हा चेंडू फेकला, जिथे खेळाडू धावबाद झाले. पहिली सांघिक सफलता मिळाली जाते अक्षित 11 गावठाण संघाला. चिर्ले चॅलेंजर्स विपक्ष अक्षित 11 गावठाण अशी मॅच आपण पाहता. लीग स्टेज आहे आणि त्यामधील यावेळेस क्या बात आहे. फुटवर्कचा वापर खूप चांगल्या पद्धतीने केला आणि मात्र हा चेंडू डीप स्क्वेअर लेग कडे खेळला जातो. अंपायर सिग्नल षटकार. शॉट योकनचा डावा आहे का सुपला, याला दादा सुपला शॉट. अरे दादा सुपला शॉट तू काही शिकला. षटकार आहे. वाघ यांचा आपण आवाज सध्या ऐकताय आणि या आवाजाला खूप मागणी आहे, पण असं म्हटलं जातं ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू हलक्या हाताने टॅप करण्याचा हा प्रयत्न. चेंडू शॉर्ट पॉइंट कडे येतो. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. साईनाथ पाटील तिथे आहेत माटे अंपायर म्हणून ज्यांना आपण पाहता, पण आज खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहेत. चिर्ले ग्रुप ग्रामपंचायत मध्ये असणारा प्रत्येक नागरिक आज मात्र ज्यांचं लक्ष वेधलं जाते अशी स्पर्धा आपण सध्या पाहता. प्रत्येकाला मोह आवरत नाही आणि खेळाडूच्या भूमिकेमध्ये आज आपण बऱ्याच जणांना पाहतात. त्यापैकी काही खेळाडू सध्या मैदानावरती आहेत आणि काही जे गाजवलंय त्यांचं काळ असे बाबुराव ठाकूर आमच्या सोबत आहेत. काय त्या काळामध्ये क्षेत्ररक्षण होतं, काय त्या काळातील गोलंदाजी होती, विसरणे नाही. चिर्ले टेनिस क्रिकेटला खऱ्या अर्थानं ऐश्वर्याच्या उंच क्षितीवरती नेण्यासाठी जे प्रयत्न केले त्यांनी त्यापैकी एक खेळाडू नाव आहे बाबुराव ठाकूर. समोर टाकण्याचा हा प्रयत्न हलक्या हाताने फक्त कट केला. चेंडू गलीतून बॅकवर्ड कडे जातोय. दोन क्षेत्ररक्षक चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न करतायत, परंतु चेंडूची गती जास्त आहे. चेंडू सीमा पार. चौकार. चौकार आलाय. ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू बॅकच्या रडार मध्ये आला. डीप स्क्वेअर लेगच्या वरतून भिरकावून दिलाय. हा मात्र षटकार येतोय. 6 मिनिट आहेत. इथे मात्र करण मडवी थोडासा मागडा ठरताना दिसतोय, ज्याच्या गोलंदाजीत आतापर्यंत 2 षटकार 1 चौकार आला. धाबा संख्या होतीये बिन 1 बाद 19 धाबा. आउटसाइड ऑफ स्टंप स्लोवर चेंडू पॉइंटच्या वरतून खेळला जातोय. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत असताना चिर्ले चॅलेंजर संघाच्या या फलंदाजाला आपण पाहतोय. एकीकडे सार्थक तर दुसरीकडे अल्लखन. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आज या 2 खेळाडूंकडून. हा दुहेरी धावेचा फटका आलाय. 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या साह्याने धावफलक पोहोचला जात आहे. 43चा पाठलाग करत असताना चिर्ले चॅलेंजर्स 1 बाद 21 धावा. चिर्ले गावठाण जांभूलपाडा गाव कोणताही असो, परंतु त्या सर्व खेळाडूंवरती आणि त्यांच्या क्रिकेटवरती नितांत प्रेम करणारे प्रभाकर टकले हे सुद्धा ही स्पर्धा पाहताना दिसत आहेत. कालच्या रात्रीमध्ये बऱ्याचशा चर्चा प्रभाकर टकले आणि आमच्यात रंगल्या होत्या, परंतु ते ठिकाण होतं मुरबाडचं, कर्जतचं आणि अर्थात मशाच्या यात्रेचं. असे प्रभाकरजी सुद्धा इथे उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आपण स्वागत करूया. यस, काल ज्यांनी आम्हाला गावठी कोंबडा, खऱ्या अर्थानं गावठी कोंबड्याची मेजवानी दिली, धन्यवाद प्रभाकर काका, तुमचे आम्ही आभार मानतोय. आणि तुमच्यासारख्याच वरिष्ठांच्या खऱ्या अर्थानं सहकार्यानं आपण ही स्पर्धा भरू शकलो. यावेळेस मात्र घडलंय काय, खेळाडू होतोय, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि इथे मात्र विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू क्रमांक 2 सार्थक होतोय. यष्टी त्रिफळ अचित.
विकेट नंबर 2 दुसरा खेळाडू इथे मात्र बाद होतो. चिर्ले चॅलेंजर्स समोर 43 धाबांचं चॅलेंज आहे आणि ते पूर्ण करत असताना आतापर्यंत 7 चेंडू ज्यांनी फेस केलेत, 2 बाद 21. विजयाचा अर्धा पाला विपुल पार झालाय. आपण चर्चा करत होतो प्रभाकरजी टकले यांच्याबाबत. आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्या बैलांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असा मुंबई किंग वेल फिनिशर महबूब बैल आणि त्या महबूब बैलाचे समर्थक, कट्टर समर्थक आणि सुट्टी मेकर म्हणून प्रभाकर टकले यांची फार मोठी ओळख आहे. एक आदर्श शेतकरी. हा चेंडू हलक्या हाताने खेळला जातो. चेंडू हलक्या हाताने खेळत असताना आपण पाहू शकाल सिली मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे ट्रॅव्हल होत असताना चेंडू स्टॉप केला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक सचिन संचित टकले आहेत तिथे. प्रभाकरजी यांची तिसरी पिढी अर्थात नातू आहे त्यांचा तो. धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या होते 22 धावा. 22 होत आहेत. 2 बाद 22. बाद होणारा खेळाडू सार्थक आणि समाधान. एस फॅक्टर आतापर्यंत मैदानामध्ये इथे मात्र मैदानातून बाहेर येताना 2 वेळा पाहायला मिळाले. एकीकडे समाधान माळी तर दुसरीकडे सार्थक. चौथ्या क्रमांकावरती ऋतुजाला. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे पण समोर आकाश टकले. राऊंड विकेट यावेळेस मात्र हलक्या हाताने फक्त दिशा दिली. चेंडू डिस्ककडे ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स चेंडू, 2 बाउन्स, आता मात्र 3 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. स्मायरा, ओ माय गॉड, आशिष ठाकूर अँड टीम ही पुन्हा एकदा खेळताना दिसणारा. जाऊया मैदानाच्या दिशेने. चौकार आलाय. यावेळचा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑन कडे खेळला जातोय. सिंगल मिळतीये. चेंडू बाउन्स होऊन स्टॉप करेपर्यंत सिंगल नक्कीच मिळाली जाते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या आपण पाहू शकाल 27 होत आहेत. 2 बाद 27 विपुल झाल्यात. दुपारचं सत्र आहे. खूप चांगलं वातावरण. क्रिकेटला अनुकूल वातावरण म्हणजे हिवाळा म्हटलं जातं. जास्त ऊन नसतो त्यामुळे खेळाडूंवरती सूर्यप्रकाशाचा जो विपरीत परिणाम आहे ना तो कमी प्रमाणात होत असतो. त्यामुळे एक क्रिकेटला अनुकूल वातावरण आहे. स्टेप आउट खेळण्याचा हा प्रयत्न आहे. यावेळेस मात्र बॅटला कनेक्ट झालाय आणि यशस्वी सुद्धा. डीप स्क्वेअर कडे चेंडू निघून चाललाय. 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आणखी एक यशस्वी फटका. चौकार. या चौकाराच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या आपण पाहू शकाल. चिर्ले चॅलेंजर्स 31 वर चॅलेंज स्वीकारलंय. यावेळचा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप खेळण्याचा प्रयत्न आहे. बॅटला ब्लश झाल्याचा अपील केलं जात आहे आणि यस विकेट नंबर 3. तिसरा खेळाडू आता मात्र चिर्ले चॅलेंजर्स संघाचा बाद होत असताना. या स्पर्धेला सध्या आपण आतिश मडवी यांना सुद्धा सध्या आपण पाहतोय. अतिशय सोज्वल स्वभावाचे आतिश आहेत आणि आतिश यांच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करणार. पण त्यासाठी दुपारच्या सत्रामध्ये आतिश आपल्यासोबत असणं गरजेचं आहे. अपेक्षा वर्तवली जाते. पण मैदानाच्या दिशेने आपण विपुल पाहिलं ना तर काय घडलं जातं. जिथे मात्र 2 षटकांचा खेळ संपला. 43चा पाठलाग करत असताना चिर्ले चॅलेंजर्स 3 बाद 31 धावा. 3 बाद 31. पहिलं षटक करण मडवी 21 दिल्या, 1 विकेट. दुसरं षटक आकाश टकले ज्यानं 10 दिल्या आणि 1 विकेट प्राप्त केला. अशा प्रकारे 2 षटकं संपली जातात. येणाऱ्या 18 मध्ये आता करायच्या आहेत 12. 18 चेंडू 12ची गरज आहे. 18 चेंडू 12 धाबा. एक नाइन्साफ हा एक डायलॉग आहे तो आपण थोड्याच वेळात विपुल जेव्हा आपल्यासोबत आपला ढाण्या वाघ जोडला जाईल ना तेव्हा नक्कीच त्याच्यात आपण विश्लेषण करू. पण सध्या 18 मध्ये 12 करायचे. पाहूया काय घडत जात आहे. महत्वाची सूचना आहे पुढील मॅच साठी. चला टॉस करण्यासाठी लगेच यायचंय. लुजर वर्सेस लुजर. प्रत्येकी एक सामना जो संघ हारलाय ना त्या दोन्ही संघांना विशेष सूचना. आपण टॉस करण्यासाठी या. लुजर्स वर्सेस लुजर. टॉस करण्यासाठी यायचंय. तर मैदानामध्ये आपण पाहताय अतिशय नाजूक अवस्था सध्या मैदानात मात्र निर्माण झाली आहे. सुधारावं लागेल आणि त्यासाठी ही गोलंदाजी. मैदानात गोलंदाज आला उज्ज्वल.
ज्यानं लॉंग ऑन कडे चांगलं क्षेत्ररक्षण केलं होतं आणि धावचीच्या स्वरूपात एक खेळाडू बाद केला होता तो उज्ज्वल. त्याला मात्र या सामन्यामध्ये आपल्या संघाचं भविष्य उज्ज्वल करायचं असेल ना तरी 6 षटकामध्ये बरंच काही कमालीची कामगिरी करावी लागेल. यास एकीकडे आपण पाहता चिरले टेनिस क्रिकेटमधील एक घातकी आक्रमक विस्फोटक फलंदाज अक्षय पाटील भाया हे सुद्धा ही स्पर्धा पाहताना दिसत आहेत. यावेळेचा चेंडू बॅटच्या रनमध्ये आला आणि यावेळेस मात्र भिरकावून दिलाय वाडिश लॉंग ऑन एरियाच्या वरतून. चिरले चॅलेंजर्स प्रतिस्पर्धी संघाला चॅलेंज देत या 43 धावसंख्या पूर्ण करत असताना केलेला एक प्रयत्न षटकार. धावत मात्र डोंगर. येस आणि वरद विपुल पाटील मास्टर वरद विपुल पाटील छोट्या बांदलचे हे मालक आज वनभोजनासाठी गेले. त्यांना सुद्धा देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. मास्टर येस इयत्ता 10वी मध्ये शिकणारे सर्व माजी विद्यार्थी सध्या वनभोजनासाठी गेलेत. माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक जबाबदारी येत असतात परंतु एक विद्यार्थी दशा आपली जी असते ना विद्यार्थी दशेमध्ये आपण जेव्हा असतो ना तेव्हा कोणत्या प्रकारची जबाबदारी नसते आणि ते दिवस त्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इयत्ता 10वीची ही बॅच वनभोजनासाठी गेली आहे. खूप साऱ्या त्यांना शुभेच्छा देऊया. मैदानाच्या दिशेने आपण जातो जिथे मात्र आमच्या सोबत विपुल पाटील मेघनाथजी मडवी जोडले जात आहेत. मॅच मध्ये आपण सध्या पाहिलं तर विशेष काही राहिलं नाही कारण 37 झाल्यात. विजयासाठी 6 धाबांची गरज आहे. 17 चेंडू 16 चेंडू आणि 6 धाबा. बॅट्समन लखनच्या बॅटमधून आला षटकार आपण पाहिला. 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. चिरले गावातील खेळाडू आहे परंतु आज ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीग मध्ये जबरदस्त कामगिरी करताना अप ट्रॅकर खेळण्याचा प्रयत्न पाहूया. शॉर्ट लेग कडून लॉंग लेग कडे जाईल का आणि जात असताना पाहायला मिळाला हा जातोय चौकार. एक मॅच मला आठवते विपुल अक्षय पाटील भाया 3ऱ्या क्रमांकावरती काहीतरी आलता. एक ग्रामपंचायत फॉर्मॅट होता ग्रामपंचायत विरुद्ध ग्रामपंचायत. चिरले ग्रामपंचायत विपक्ष जासे ग्रामपंचायत ती मॅच होती आणि भायाने ते लगावलेले षटकार अजूनही आमच्या नजरेसमोर आहेत. ही क्षमता आहे त्याकडे आणि बऱ्याच वेळा खेळाडू मैदानात बाद झाला. येस थोडंसं चर्चेला उदाहरण आले परंतु मी क्षमा मागत आहे. मैदानामध्ये एक्झॅक्ट काय घडलंय सांगत असताना मला थोडासा वेळ होतोय कारण आय थिंक होळी चषक येस जासईच्या मैदानावरती ते होळी चषक होतं आणि तिथे चिरले ग्रामपंचायत विपक्ष जासई ग्रामपंचायत मॅच झाली होती. चिरले गावठाण जांभूलपाडा 3 गावांना एकत्रित करीत तो संघ बांधला होता आणि जासई रांजणपाडा सुरूनपाडा या 3 गावांना आणि एकटघर या 4 गावांना एकत्रित करतो सामना तिथे झाला होता आणि तो सामना चिरले ग्रामपंचायतने जिंकला होता. ही क्षमता आहे चिरले टेनिस क्रिकेटची चिरले ग्रुप ग्रामपंचायतची. आणि आकाश टकले त्याच सामन्यातील आदर्श खेळाडू म्हणून ज्याला बक्षीस सुद्धा मिळालं होतं सामनावीर म्हणून. नवीन खेळाडू मैदानामध्ये आलाय. विजयासाठी फक्त 2 धाबांची गरज आहे. विजयासाठी फक्त 2 धाबांची गरज आहे. आर्यन मडवी आप ट्रॅकर हलक्या हाताने खेळलाय. क्या बात आहे क्या बात आहे. कल्पक बुद्धीने हा मात्र खेळलेला फटका अगदी सहज विजयाच्या समवेत आणण्याचा प्रयत्न केला जातोय. एक पूर्ण केली जाते आणि सिंगलची आता फक्त गरज आहे विजयासाठी. स्कोर इज लेवल. सामना बरोबरीने सुटलाय. हे म्हणजे विपुल असं झालं एखाद्या नववधूने आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात करताना सासरचा उंबरठा ओलांडत असताना त्या मापाला पाय लावावं हलक्या हाताने तो उंबरठा ओलांडावा असं मात्र मैदानामध्ये स्थिती आहे. चिरले चॅलेंजर्स फक्त विजयाच्या उंबरठ्यावरती. यावेळेस मात्र हा चेंडू निघून चाललाय. खेळाडूला त्रिफळा चित करून चेंडू निघून चाललाय लॉंग स्टॉप सीमा पार. परंतु इथे मात्र आणि या एका धावेसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. हे म्हणजे असं झालं सुरुवातीच्या या अगोदरच्या पाठीमागे गेलत ना तर विपुल असं व्हायचं बघ ना एखादी वरात जेव्हा येते ना मांडवत आल्यानंतर त्यांना घरात घेतलं जात नव्हतं. त्याचे अवखळ मित्र जेव्हा तुझ्यासारखे असायचे ना तेव्हा त्यांना मांडवत घेतल्यापासून वंचित ठेवलं जायचं आणि त्यांना बाहेरच लटकवलं जायचं. अगदी चिरले चॅलेंजरचं तसंच झालंय. हे फक्त एका धावेची गरज आहे. स्कोर इज लेवल. 12 चेंडू एका धावेची गरज आहे.
षटक संपलाय. 12 चेंडू एका धावेची गरज आहे. चला जास्त वेळ नका घेऊ, औपचारिकता फक्त शिल्लक आहे ती संपवा आणि नेक्स्ट मॅच आपण चालू करतोय. लुझर्स वर्सेस लुझर. प्रत्येकी एक एक सामना हारल्यानंतर विजयाच्या आशेने अपेक्षेनं आकांक्षेने मात्र आसुसलेला हा संघ असेल. चला टॉस करायचे, टॉस करून घ्या. औपचारिकता फक्त एका धावेची गरज आहे. चला मॅच मैदानामध्ये मॅच संपवा. समाधानजी माळी यांना विनंती आपण इकडे यावं. समाधानजी माळी साहेब, समाधान शेठ माळी यांना विनंती आपण इकडे यावं. यावेळचा निर्धार चेंडू 11 मध्ये आता एक करायची आहे. 11 चेंडू एका धावेची गरज. 11 चेंडू एका धावेची गरज आहे. 11 चेंडू एका धावेची गरज. गोलंदाज महेश पाटील. येस, मर्यादा पुरुषोत्तम यावेळचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मर्यादा पुरुषोत्तम हे गाणं खूप चांगलं वाजलं होतं, हे मला सांगायचं. हा चेंडू हलक्यात खेळला जातोय. चेंडू डीप मध्ये चाललाय, परंतु इथे मात्र 11 मध्ये एकची गरज असताना 2 चेंडू रिलीज करत असताना महेशने खर्च केल्या या धावा आणि इथे मात्र चिरले चॅलेंजेस संघानं 43 धावांचा चॅलेंज अगदी सहज पूर्ण केलाय. विजेत्याचं अभिनंदन. पराजय झालेल्या संघाला पुढच्या फेरीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. येस, कॅमेरामध्ये कॅचअप झालाय. साईनाथ पाटील प्लीज आपण चेंडू फेकायचा इकडे. चला चेंडू फेकायचा आहे. विजेत्याचं अभिनंदन. पराजित संघाला खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. तत्पूर्वी समाधानजी माळी यांना विनंती आपण इकडे यावं. समाधानजी माळी यांना विनंती आपण इकडे यावं, कारण लुझर्स वर्सेस लुझर्स जो मॅच होणार आहे ना, त्यामध्ये एक नियमावली आहे, ही खेळाडूंपर्यंत आपल्याला पोहोचवायची आहे आणि ती पोहोचवत असताना या स्पर्धेचे मुख्य आयोजक